तसा यावर्षी जरा लेटच झाला कडाकण्या बनवायला, पण परवा बनवलेल्या मी. त्यासाठी इथं मी 2 कप मैदा चाळून घेणार आहे. यामध्येच अर्धा कप बारीक रवा घालायचा. अगदी 2 चिमूटभर मीठ घातले. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये 3 ते 4 चमचेच कडकडीत गरम तेलाचं मोहन घातले मी. तेल व्यवस्थित पिठाला चोळून घेतलं की यामध्ये बघा दुधामध्ये पिठी साखर घातली मी. पाऊण कप एवढी पिठी साखर घातली. ती चांगली मिक्स करून घ्यायची दुधामध्ये. आणि आता हे लागेल तसं थोडं थोडं दूध घालत पीठ मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडंसं सॉफ्ट ठेवायचं म्हणजे रवा भिजतोय आणि नंतर थोडं घट्ट होतं हे पीठ. पीठ व्यवस्थित मळून घेतलं की 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं म्हणजे व्यवस्थित भिजतंय पीठ. आता बघा पीठ किती घट्ट झालंय. असं घट्टसर पीठ पाहिजे आपल्याला कडाकणी बनवण्यासाठी. तर यातला एक मोठा गोळा घ्यायचा. थोडंसं कोरडं पीठ लागलं तर घ्या आणि लाटून याचे एकदम पातळसर पात लाटून घ्यायचे. आता झाकणाने अशा पुऱ्या तयार करून घ्यायच्या, पण परत याला लाटून घ्यायचं म्हणजे एकदम पातळ पुरी तयार होते. जितकी जमेल तितकी पातळ लाटून घ्यायची म्हणजे एकदम कडाकण्या कुरकुरीत अशा तयार होतात. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये कडाकण्या चांगल्या तळून घ्यायच्या. सगळ्या कडाकण्या अशाच कुरकुरीत झाल्या होत्या. लय मस्त क्रंची झालं.